पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांचे आदेश. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी. तुळशीमध्ये 200 मिलीमीटर तर मोडक सागर धरण क्षेत्रात 193 मिलीमीटर पाऊस. तानसा धरण क्षेत्रात 180 तर भातसामध्ये 120 मिलीमीटर पावसाची नोंद. रायगडमधील मुसळधार पावसामुळे रानबाजिरे धरण ओव्हरफ्लो. पोलादपूरसह महाडकरांची पाण्याची चिंता मिटली. पाभरे आणि सुतारवाडी धरण 100% भरले. मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ. मरोळ मिलिटरी रोडवर मोठं झाड कोसळलं. 4 वाहनांचं नुकसान. परभणीच्या मानवत तालुक्यातल्या कोल्हा गावाजवळ आयशर आणि कारचा भीषण अपघात. कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू. आयशर चालक जखमी. रायगडच्या श्रीवर्धनमधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीचा अपघात. कुत्र्याला वाचवण्याच्या नादात एसटी थेट रस्त्याच्या कडेला. सुदैवाने जीवितहानी नाही. परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील 19 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मात्र नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यानं औष्णिक विद्युत केंद्राच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. भंडाऱ्यातल्या घोटाळेबाज राईस मिलर्सना वाचवण्यासाठी मंत्रालयातल्याच एका बड्या अधिकाऱ्याची फिल्डिंग. सदर अधिकारी भंडाऱ्यातल्या एका राईस मिलर्सचा नातेवाईक असल्याची माहिती. मिलर्सचं बिंग फोडणाऱ्या मीटर रिडिंगची चौकशी, त्यामुळे त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता.